सुरू झाला असा. अरे बापरे काय शेपटी हलती. बस बस. मी नाही बघत, नाही तुझा व्हिडिओ नाही काढत. बस बस. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. हृदय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आज आम्ही कसे बसलोत, आम्ही बाजार आहे आज, मार्केट. आता आमचं खाऊ येणार आहे बाजारामधून, म्हणून आम्ही बसलो. पहा सायंकाळ झालेली आहे, अजून सवय गेलेली नाहीये. त्यांना तिकडे बांधलेलं आहे त्यांचं घरटं तिकडं, तरी पण त्या इथेच असतात. कारण का हे जन्मापासून यांचं स्थान इथेच आहे, ते काही विसरलेले नाहीये. 8-10-15 दिवस झाले तिकडे कोणतोय, तरी पण त्यांना विसर नाही पडला. बघा वरती बसल्या, त्यांना मला जाऊन हाक लावावं लागेल आता. पहा आपले पाहुणे कसे काय, आपले पाहुणे आलेत रे, छोटे छोटेसे पाहुणे आपले, छोटे छोटे. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे, कसे आपले पाहुणे आहेत. असे पाहुणे कसे आहेत आपले, कसे आपले पाहुणे आहेत. आपली काळी कोंबडी खाल्ली बरं का बोक्या बिक्याने, तर ह्याच्यामध्ये आहेत काळं दिसते मला, एक काळं ते एक पिल्लू दिसलं बाई मला. हे पहा, हे काळं आहे बघा, हे बघा हे बघा काळं दिसतंय. काळं तर काळी कोंबडी, पण ते बुडबुडच झालं आपलं पिल्लू. 2 चांगले कोंबड्या होत्या, काळ्या मोठ्या होत्या, चांगल्या कोंबड्या होत्या. कशा कधी बोक्याने दिल्या तेच काही कळलं नाही. एक तर दिसते बाई आपल्याला हे काळं बाळ. अरे बाबा, एकामेकाला टोचीने मारतात. अरे आतापासूनच मारता का रे डमऱ्यांनो. 5 वाजल्यात तरी पण एवढं भयंकर ऊन वाटते बघा. फार पसरा करतात बाई ह्या कोंबड्या, फार उसकटतात बघा. आता आपली सगळी रानं मोकळी झाली. ये म्हणे ये चल. केळी काल एवढी वाकली होती ना, फार वाकली, मग तिला आपण टेकन दिलं. माझी आवडती फुलं राहिली बाई एवढी, पाणी चालू असतं याला. हे बा ही केळी पूर्णतः अशी वाकलेली, आणि हे बघा ना, हे वाकली म्हणजे बघा हिथूनच, हे बघा पिचकली, हे बघा हिथून अशी पिचकली. कश काय ना एकदम हे पूर्ण भुईलच झाले. तर मग ह्याला आम्ही ना अशी मेडचं टेकन दिलं. बोजाने. चल 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 चल. मने येऊन देत नाही ना, मने असा आगावपणा करतो. मने फार आगाव आहे. बंड्या आगावपणा करतो. ते बघा तिकडे गेलाय आपल्या बंड्या, ते बघा त्या कोंबड्यांना ताणायला. थांब चल चल चल, तुला मी घरात सोडते चल. ब्रुनो नाही तोपर्यंत चल चल. ब्रुनो नाही तोपर्यंत खडी उघडावं लागल. जा घरात जा, जा घरात जा, पळ जा घरात जा. मला दरवाजा लावून घ्यायचा, झाडून काढायचं ना बाहेरचा, धूळ येते घरात. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. पहा बघा, असं वाटतं का 11 वाजलेत, 11 सव्वा 11 झालेत. इथे जर उभा राहिलोत ना, पांढरा शिपट माणूस दिसत, काहीच त्याचं हे दिसत नाही, इतकं हे दिसते. आणि आता आपली एवढीच मक्का राहिली, थोडीशी, एक वैरण होईल फक्त. किती ऊन झाली बघा. ते झालं त्यांचा कडबा पण बांधून झालं सगळं, त्यांचं गुड ते ज्वारीचं झालं सगळं बांधून. कोंबड्या बघा लगेच विसावल्या. कोंबड्या 9 वाजताच विसावतात, 9 वाजताच सगळ्या एका जागी आल्या. एकदम त्या खुरड्याच्या त्यांच्या घरासमोर आल्या सगळ्या कोंबड्या, एका जागी आल्यात. साहेबांचं फारच लवकर जेवण झालंय. काय करू गड्या, आंघोळीच्या टायमाला पळतो आणि मला असं मध्ये आंघोळ घालवसं वाटत नाही. सगळं आपलं अंग ओलं होतं याला आंघोळ घालायची म्हणलं की. हा काय बाबू नाही ना छोटासा. ह्यो उन्हाळा सुरू झाला,
सकाळी सकाळी फार थंडी असते. सकाळी 6 वाजला तरी दरवाजा उघडत नाही. एकदम थंड अशी हवा येते. फार थंडी असते. स्वेटर घालवतो सकाळी संध्याकाळी म्हणजे मध्यरात्रीच्या नंतर थंडी चालू होते. अशी रात्री वगैरे नाहीये. पण बाईकवर गेल्यावर तर हवा लागते म्हणून थंडी लागते. आणि झाला उन्हाळा सुरू. आता काय करता, आपल्या इकडे उन्हाळा झाला सुरू. आता सगळं पिकं निघाले तर सगळं वाळवटी सुरू झाल्या. सकाळपासून उठल्यापासून माझा हात नाहीये राहत. बघा बरोबर 12 वाजले. काट्यावर काटे पडले. तिन्ही काटे. थांबा, अजून सेकंड काटा पडलेला नाहीये. तर आता तुम्हाला सांगते. पडला सेकंड काटा. पण काट्यावर काटे पडले. हात काय थांबत नाहीये. काम काय राहिलेलं नाहीये. आता जेवण करायचं सगळं आवरलं. नाश्ता सकाळीच झालेला. पोहे केलेले नाश्त्याला, आलू पोहे. आणि आता मला तरी पोहे करायचे होते पण नाही जमलं करायला. काय करू, कुठे कुठे पळायचं, कुठे कुठे लक्ष घालायचं. एकटे इकडे कर का तिकडे कर का तिकडे कर. गोंधळून जाते, नुसतं हैराण होते. अशा प्रकारे आजचा दिवस आहे चाललेला. काही कामच नाही तर काय करता. काम म्हणजे काय. आता असल्या उन्हाळ्यामध्ये आपली श्याम आली तर तिला खायची पंचायत. कारण का हिरवं लागतं खायला. गाय व्याल्यावर हिरवं खायची पंचायत. श्यामा आता येईल आज उद्या आपली. पोट भरलंय ते बसलेत. सगळे निवांत गुरं. झालं तिचं बांधायचं. बघा त्या दोघांनी घेतली तिच्या कडबा बांधून. आता आपले कपडे वगैरे काढायचेत. ब्रुनो बघा कोंबड्या पण बसल्या. जिथे थंड आहे तिथे बसलेले आहेत. आता आपलं हे काम सुरू होणार आहे चिंचांचं. हे पहा आपली बाळ छोटे छोटे. हे पहा कोंबडी का. हे बघा बाळ आपली. बघा छोटी बाळ. किती येतो 15. काढू का पिल्ली पण थोडा वेळ बाहेर. हे पहा ह्याच्यामध्ये खायला आहे बघा. ह्याच्यामध्ये ही असे हे कोंबड्याचं खायला एवढं. आणि त्याच्यामधनं मी एवढं घेतलंय. फुटलेली ज्वारी आहे तर पिल्ल्यांना खाता येते. फुटलेली ज्वारी हेच चालवली कोंबड्यांना टाकायला. 10-15 दिवस मला. आम्ही तर पहिल्यांदा एकही कोंबडी अशी कोंडली नाही. पण हिला कोंडा वाटतं कारण का उन्हाळा भयंकर आहे. बघा कसलं ऊन तपते बाई. रक 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 करते. किती महिने जायचेत अजून. आता हा फेब्रुवारी आहे. मार्च 1. आता हा पण फेब्रुवारी 1, मार्च 2, एप्रिल 3, मे 4, जून 5 महिने कंप्लीट जायचेत. 5 महिने. आपण सगळीकडे पाणी ठेवतो. एकदम शेवट पोल दिसतोय ना तिकडे लिंबोणी आहे. लिंबोणीच्या आळ्यामध्ये मी अशी माठ ठेवले छोटं. कारण का एखादा पक्षी पण येऊन पितील पाणी म्हणूनसाठी. तर आपलं हे काम एवढं चिंचा फोडून विकायच्या. बसलेत बाई सगळे. आणि हे बघा कसे बसलेत. काल ना कूलर चालू केला. थोडासा काम करता करता कूलर चालू केलं ना. हे ओलले थोडं. कूलर चालू केलं की थंड नुसती हवा अख्ख्या घरामध्ये पूर्ण. असं वाटत होतं हिमालयामध्ये आहेत एकदम. सगळं थंड थंड. आपण म्हणतो ब्रुनोला थंड थंड नोज. माझं पण नोज थंड थंड झालेलं. सकाळी कपडे धुतले. हातानेच धुतले कपडे मी आज. तर आतापर्यंत बघा कडक वाळले. 11-12 वाजेपर्यंत कपडे वाळतात. आमच्या मुंबईला पद्धत आहे सकाळी कपडे वाळत घालायचे आणि संध्याकाळी काढायचे. पण इथं तसं नाहीये बरं का. इथे तसं नाहीये.
इथे कपडे लगेच हवेने वाळतात, सगळं हवा इकडे विचारूच नका. तिकडे कपडे वाळायची पंचायत. गॅलरीमध्ये वाळून किती वाळणार वेळ, तरी पण मशीनमध्ये कपडे असतात मशीनमधले, तरी पण संध्याकाळीच काढते. 4-5 वाजता आपलं थोडंसं उठलं झोपेतनं 5:30-6 वाजता की मग हेच काम असतं. कपडे काढ, कपड्यांच्या घड्या मारून ठेवायचं, चहा करायचा. जेवण करायचं, थोडा आराम करायचा. काय करायचं मग, दुसरं काही काम नाही. कामातली कपडे हे पण ठेवायला लागतात. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच सांगते. पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.